भटांची प्रत्येक कविता तुम्हाला विचार करायला भाग पडते. कळायला जरी थोडी कठीण असली ना, तरी एकदा कळली ना तरी हृदयाला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही. अशी त्यांची एक कविता आहे, मी कुणाला कळलो नाही. अगदी सर्वसामान्य प्रत्येक माणसाची ही कविता आहे. नक्की ऐकूया. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही. केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळलो नाही. सामोरे गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही. पचवून टाकले दुःख सारे, पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही. आले जीवन सुखाचे जरी कधीच मी हुरळलो नाही. रुसून राहिले माझ्या अगदीच जवळचेच पण, रुसून राहिले माझ्या अगदीच जवळचेच पण मी कुणालाच कळलो नाही. मी कुणालाच कळलो नाही. खर तर आपल्या आयुष्यामध्ये आपले वडील, आपला भाऊ, आपले सासरे, आपला नवरा हे असे सगळे आपण पुरुष मंडळींना पाहतो आणि त्या सगळ्यांची एकच व्यथा आहे. सगळं सहन करतात, सगळ्या गोष्टींना सामोरे जातात. त्यांना सगळीकडून छळ त्यांनी सोसलेला असतो, पण त्यांनी कधी बोलू शकत नाही. तो माणूस कधीच कोणाला कळत नाही. बायकांकडे इमोशन्स एक्सप्रेस करायचे, व्यक्त व्हायची एक मुभा असते, पण माणसांना खरंच असते का तेवढी? आपल्या सोसायटीने, आपल्या समाजाने खरंच त्यांना तेवढी लिबर्टी दिलेली आहे का? हा प्रश्न खरंच विचारण्याजोगा आहे. आणि त्या सगळ्या पुरुषांना, तुमच्या आजूबाजूच्या आणि माझ्या आजूबाजूच्या सगळ्या पुरुषांना ही कविता समर्पित. सुरेश भटांची हीच खासियत आहे की खूप खोलवर जाऊन लिहितात. आणि तुम्हाला ही कविता कशी वाटली हे मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुमच्या वडिलांना, तुमच्या भावांना, तुमच्या आयुष्यात जे काही पुरुष असतील त्यांना ही कविता शेअर करा. आणि तुम्हाला ही कविता कशी वाटली हे सुद्धा मला सांगा. आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका @grishma_विस्पुते. आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण फ्री आणि मी असे अनेक व्हिडिओज घेऊन येत असते. आणि धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.